श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. सध्या आहे गुरुचरित्र पारायण सर्वांचं सुरू झालेलं आहे. तर श्री गुरुचरित्र पारायणाच्या काळात स्वामी याग ही अतिशय पवित्र आणि प्रभावी सेवा मानली जाते. ही सेवा आपण स्वतः करत नाहीत तर आपल्याकडून स्वामी महाराज ही सेवा करून घेत असतात. स्वामी याग हा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेसाठी, कल्याणासाठी व शांतीसाठी केला जाणारा जप तप हवन स्वरूपाचा एक विधी आहे. तर हा स्वामी याग कधी करतात? गुरुचरित्र पारायणाच्या काळात म्हणजे दत्त जयंती असेल, स्वामी जयंती असेल, गुरुवार किंवा संकष्ट विशेष अशी तिथी असेल त्यावेळेला तुम्ही हा स्वामी याग करू शकता किंवा घरी काही विशेष समस्या असतील त्यावेळेला देखील आपण हा स्वामी याग करू शकतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा याग म्हणजे श्री स्वामी याग आपण सर्वजण आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये करणार आहोत आणि करत आहात. तर या आपल्या संपूर्ण जगाचे पालक, चालक, मालक ब्रह्मांड नायकाच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा याग आपण सर्वजण करत आहोत तर आपलं हे भाग्यच आहे. स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते. ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही. या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने आपल्याला पूर्ण 6 महिन्यापर्यंत स्वरक्षण प्राप्त होतं. अकाल मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात, म्हणून सर्वांनी स्वामी याग हा करायचा आहे. या यागात सहभागी झाल्यामुळे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. विविध समस्यांमधून आपलं संरक्षण होतं, मनःशांती ही प्राप्त होते आणि विशेष म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं हवन करून केल्या जाणाऱ्या या यागासाठी समिधा म्हणून काय वापरतात तर तांदूळ, गहू, साखर, शुद्ध तूप यापासून बनविलेले हविद्रव्य हे वापरलं जातं. आणि आपण सर्वजण विविध देवांची सेवा करतो, परंतु गुरूंनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. त्या परब्रह्माची सेवा केली नाही तर आपली सेवा परिपूर्ण होत नाही. जीवनातील संकट जे दूर करू शकतात ते म्हणजे स्वामी महाराज. म्हणूनच समर्थ सेवेकरी स्वामी आईला सहकुटुंब प्रत्येकाने स्वामी यागाच्या सेवेतून जेवण द्यायचं आहे, जलाभिषेक करायचा आहे. आणि हा स्वामी याग करत असताना माझा ध्यास स्वामी, माझी आस स्वामी, माझा श्वास स्वामी असं प्रत्येकाने मानायचं आहे. आणि आपल्यावर येणारं संकट हे फक्त स्वामीच टाळू शकतात. या वेळेला नामस्मरण, दीपसेवा, धूपदीप अर्पण करायचं आहे. गुरुचरित्रातील निवडक अध्यायांचं पठण देखील तुम्ही करू शकता किंवा आपलं स्वामीचरित्र सारामृताचं देखील पठण तुम्ही या स्वामी यागामध्ये करू शकता. स्वामींच्या कृपाशक्तीला मनुष्याजवळ आणणारा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. पारायणातील वातावरण अधिक पवित्र आणि सात्विक ऊर्जापूर्ण करतं. यागामुळे घरातील किंवा वातावरणातील दोष, अडथळे, ग्रहबाधा, अशांती क्षीण होते आणि मन, बुद्धी आणि मनोबल हे मजबूत होतं. स्वामी याग केल्याने कुठला लाभ होतो तर प्रत्येकजण कोणीही असो सेवा करत असताना आपलं स्वार्थ हा बाजूला ठेवायला हवा, पण असं होत नाही. प्रत्येकाच्या सांसारिक अडचणी आहेत, प्रत्येकजण खूप त्रासलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाला कुठली ना कुठली इच्छा, मनोकामना पूर्ण होण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण सर्वजण स्वामी याग केल्यानं कुठला लाभ होतो तर ते सांगते. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे मनातील इच्छा, प्रश्न, अडचणी सुटण्याचा मार्ग दिसू लागतो. घरातील नकारात्मकता ही कमी होते. विघ्न असेल, भीती असेल, कुठली चिंता, तणाव, सततचे वादविवाद असतील ज्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो त्यापासून दूर होण्याचा मार्ग म्हणजे आपली स्वामी सेवा आहे. आर्थिक प्रगती हवी असेल किंवा आर्थिक स्थिरता हवी असेल तर स्वामींच्या नामजपाने अडलेली कामं सुरू होतात. नोकरी व्यवसायात सुधारणा होते, उत्पन्नात वाढ होते. असे बरेचसे परिणाम आपल्याला या कालावधीमध्ये जाणवतात. जे गुरुचरित्राचं पारायण करतं, स्वामीचरित्राचं पारायण करतात किंवा स्वामी याग असेल, गणेश याग असेल, हे जे याग होतात ते यागामध्येच आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. आणि यागाच्या कंपनांनी शरीर, मन हे शुद्ध होतं, मन स्थिर होतं आणि आपल्याला सकारात्मकता आपल्यामध्ये वाढत जाते. घरातील मुलाबाळांचं संरक्षण करण्याचं काम देखील आपले स्वामी करत असतात. स्वामींचं नामस्मरण हे विशेषतः आपल्या मुलांसाठी किंवा येणाऱ्या नवीन पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने
आपल्या घरातील मुलांना बालसंस्कार केंद्रात पाठवायचं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या स्वामी सेवेमध्ये नक्की आणायचं आहे. आणि आपल्या घरातील पितृदोष, ग्रहबाधा आणि वास्तुदोष कमी होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे याग हे करावे लागत असतात. हे अत्यंत शुभ असतात. याग आपण कधी करतो तर हे आपल्या सर्वांना माहीत आहे की याग दत्त जयंती, स्वामी जयंती, गुरुवार, संकष्ट विशेष अशी तिथी जर असेल किंवा गुरुचरित्र पारायणाच्या वेळेला देखील आपण स्वामी याग करत असतो. गणेश याग देखील याच पद्धतीने आहे. गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आणि गणेश याग करायचा आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या निमिरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.